श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 5 ऑगस्टपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि येत्या शनिवारी म्हणजे उद्या जो शनिवार आहे तर तो श्रावणातील दुसरा शनिवार आहे. तर प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवांना समर्पित असतो. तसेच जो शनिवार आहे तर तो भगवान मारुती आणि शनिदेव यांना समर्पित आहे. त्याचबरोबर आपण या दिवशी भगवान शंकरांची देखील पूजा करत असतो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनिदेवांचा वाईट प्रभाव असतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सतत अडीअडचणी ह्या येत असतात आणि त्या व्यक्तीचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नाही. प्रत्येक वेळेस कामामध्ये काही ना काही समस्या, अपयश आणि अडचणी ह्या येत असतात. अशा व्यक्तींसाठी शनिवार हा जो श्रावण महिन्यातला आहे तर तो अतिशय फलदायी असतो. परंतु त्यांनी यापैकी काही विशिष्ट उपाय जर केले तर त्यांना नक्कीच या शनिदोषापासून मुक्ती मिळेल. जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करेल. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. काळ्या तिळांचा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय जर आपण केला तर भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही. सोन्यासारखे दिवस येतील इतका हा प्रभावशाली उपाय आहे. कितीही कठीण इच्छा असू द्या ती 100% पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला या शनिवारी म्हणजे येणाऱ्या जो दुसरा शनिवार आहे त्या दिवशी तुम्हाला हा काळ्या तिळांचा उपाय करायचा आहे. आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. पहा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे काळ्या तिळाचा तर तो आपल्याला प्रत्येक शनिवारी करायचा आहे. म्हणजे फक्त पहिला दुसरा शनिवार करायचा असं नाही, तर श्रावणामध्ये जेवढे बी श्रावण पडतात तर श्रावणामध्ये जेवढे बी शनिवार पडतात त्या प्रत्येक शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर पहा, तुम्हाला जर एखाद्या शनिवारी काही अडचण असेल किंवा काही तुम्ही हा शनिवार करू शकला नाही तर तुम्ही पुढच्या शनिवारी सुद्धा हा उपाय करू शकता. आणि जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही प्रत्येक शनिवारी हा उपाय करायचा आहे. आणि पहा, जर तुमच्या आयुष्यामध्ये खरोखरच खूप अडचणी असतील, पैसा घरामध्ये टिकत नसेल, नेहमी तुम्ही डिप्रेशनमध्ये काही ना काही टेन्शनमध्ये राहत असाल किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही किंवा तुम्ही जिथे काम करताय तिथे तुम्हाला योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही, त्यामुळे जर तुम्हाला अशा काही समस्या जाणवत असतील तर तुम्ही प्रत्येक शनिवारी हा उपाय करायला सुरुवात करा. शनिवार हा हनुमानांना देखील समर्पित आहे आणि म्हणून तुम्ही जर शनिवारचा हा उपाय केला तर आपल्यावरती भगवान जे हनुमान आहेत तर ते त्याचबरोबर शनिदेव हे देखील प्रसन्न होतील. हा दिवस जरी शनिदेवांना जरी समर्पित असला तरी सुद्धा शनिदेवांना भगवान हनुमानांची पूजा ही खूप प्रिय आहे. जेव्हा आपण हनुमानांची पूजा करतो तेव्हा शनिदेव देखील आपल्यावरती प्रसन्न होत. हनुमानांना भगवान शंकराचाच अवतार मानले गेलेले आहे. सध्या महादेवाच्या कृपेचा श्रावण महिना हा चालू आहे म्हणून या दिवशी आपण शंकरांची पूजा तर करणारच आहोत. त्याचबरोबर जर हनुमानांचे जरी काही आपण उपाय केले त्याचे सुद्धा आपल्याला फळ हे प्राप्त होते. तर सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला उपाय आपल्याला करायचा आहे तो इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आपल्या जीवनातील सर्व समस्या नष्ट करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. स्वच्छ पाण्याने तो भरून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये चिमूटभर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत. थोडेसं लाल चंदन तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि 1 चम्मचभर कच्चं दूध असतं तर ते टाकायचं आहे आणि 1 बेलपत्र आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला उद्याच्या दिवशी म्हणजे उद्या शनिवारी शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. तुमच्या घराजवळ जिथे कुठे शंकराचं जे मंदिर आहे तिथे जाऊन तुम्हाला हे 1 लोटा जल जे आहे तर ते शंकराच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे. ते जल अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे तुम्हाला भगवान शिवशंकरांना तुमची इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. असा हा एक उपाय देखील तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी अजून एक प्रभावी उपाय करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल तर घरामध्ये सतत आजारपण राहतं, घरामध्ये पैसा टिकत नाही,
तुमच्या घरामध्ये कर्जासारखं वाढत जातं, घरामध्ये सतत आजारपण राहतं, नवरा बायकोचं पटत नाही, सतत घरामध्ये भांडणं होणे, यासारख्या समस्या जर आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या घरामध्ये पितृदोष आहे. आणि आपल्या घरातील जो पितृदोष आहे तर तो दूर करण्यासाठी श्रावण महिन्यातील शनिवारसारखा दुसरा दिवस नाही. आता पहा तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे. 1 चम्मचभर तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत आणि 1 तांब्याचा कलश पाण्याने स्वच्छ भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये हे 1 चम्मचभर काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे. थोडंसं कच्चं दूध तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर 1 मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे. तर पहा, 1 पंती घ्या, पंतीमध्ये 2 वातींची वात करून लावा आणि त्याचबरोबर त्यामध्ये मोहरीचं तेल टाका. तर मोहरीचं तेल नसेल तर जे तेल असेल ते तुम्ही टाकू शकता. त्यामध्ये तुम्हाला थोडीशी काळी मोहरी जी आहे तर ती टाकायची आहे. तर हे पाणी आणि हे मोहरीचा तेलाचा दिवा घेऊन तुम्हाला कुठे जायचं आहे तर तुम्हाला जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षापाशी. पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो आणि त्याचबरोबर पित्र देखील त्या झाडामध्ये वास करत असतात आणि त्याचबरोबर शनिदेव देखील त्या वृक्षामध्ये वास करत असतात. तर काय करायचं, सर्वप्रथम पिंपळाचं पान घ्यायचं, त्या पानावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचं आहे. त्यानंतर ते पाणी जे आणलेलं आहे तर ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाला गोलाकार पद्धतीने घालायचं आहे. आणि पहा, हे जल तुम्ही ज्यावेळेस अर्पण करत आहात त्यावेळेस तुम्हाला ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः असं म्हणायचं आहे. तर हे जल तुम्ही कधी अर्पण करू शकता तर तुम्ही हे जल सकाळी 12च्या आत अर्पण करायचं आहे आणि जर तुम्हाला सकाळी शक्य नाही तर संध्याकाळी 4च्या नंतर तुम्ही 6पर्यंत हे जल अर्पण करू शकता. जी दुपारची वेळ आहे या वेळेमध्ये तुम्हाला हे जल अर्पण करायचं नाही. तर पहा, दुपारच्या वेळेमध्ये हा उपाय आपल्याला का करायचा नाही तर दुपारच्या वेळेमध्ये माता लक्ष्मीची जी बहीण आहे अलक्ष्मी तर ती ह्या झाडामध्ये वास करत असते. त्यामुळे दुपारच्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा नाही. असा हा एक उपाय तुम्हाला काळ्या तिळाचा करायचा आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला शनिवारच्या दिवशी काळं कुत्रं कुठे दिसलं तर त्या कुत्र्याला तुम्हाला भाकरी आवर्जून खाऊ घालायची आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारच्या दिवशी काळ्या कुत्र्यांना भाकरी खाऊ घालणं अतिशय शुभ मानलं जातं. त्यामुळे शनिदेव हे प्रसन्न होतात आणि जीवनातील आपले जे काही शत्रू आहेत तर त्यांचा देखील नायनाट होतो. आणि म्हणून जर तुम्हाला या दिवशी काळं कुत्रं भेटलं तर तुम्हाला त्याला 1 भाकरी जी आहे तर ती खाऊ घालायची आहे. किंवा तुम्हाला या दिवशी काळी गाय जरी दिसली तरी त्याला चपाती किंवा भाकरी तुम्हाला खाऊ घालायची आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल, चांगली नोकरी तुम्हाला प्राप्त होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला शनिवारच्या दिवशी 1 काळा कोळसा असतो पहा, जी लाकडं जळल्याच्या नंतर तो काळा कोळसा शिल्लक राहतो तर तो 1 काळा कोळसा तुम्हाला घ्यायचा आहे. हा काळा कोळसा उद्याच्या दिवशी तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. विसर्जित करत असताना तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा ही व्यक्त करायची आहे. जर तुमचं उत्पन्न असेल किंवा व्यवसाय असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्यासाठी, नोकरी मनासारखी प्राप्त होण्यासाठी, व्यवसायात प्रगती होण्यासाठी तुम्ही असा हा एक उपाय करू शकता. तर अशा पद्धतीने हे जे अत्यंत प्रभावशाली उपाय आहेत तर ते तुम्ही आवर्जून उद्याच्या दिवशी शनिवारी करायचे आहेत. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.